राधा सर्वात मोठी, घरात 18 दारिद्र्य असे हे शिंदे कुटुंब. वडील वॉचमन होते पण सतत दारूच्या नशेत असत. त्यांना कधी कधी दारूची नशा एवढी चढत असे की त्यांना घरी यायचं पण भान राहत नसे. गावातच बरेचदा कुठेतरी दारू पिऊन पडत. मग गावातलं कोणी बघितलं की घरी येऊन सांगत असे. मग या मुली जाऊन वडिलांना घरी घेऊन येत. राधाचे वडील चौथी मुलगी झाल्यापासून जे दारू प्यायला लागले ते आजपर्यंत. राधा मोठी मुलगी 20 वर्षाची झाली होती तरी त्यांनी दारू सोडली नाही. दारू पिऊन बायकोला मारणे हे घरात रोजचं चालू असे. राधाच्या आईने लोकांची धुणी भांडी, लोकांच्या घरी स्वयंपाक करणे अशी कामं करून मुलींना वाढवलेलं असतं. मुली आईवडिलांची भांडण बघतच मोठ्या झालेल्या होत्या. आईने कष्टाने कमावून आणलेल्या पैशावर पण वडिलांचा डोळा असे. ते पैसे पण वडील कधी कधी आईकडून हिसकावून घेत. आई रडत असे, ओरडत असे, पण दारूच्या नशेत वडिलांना स्वतःचं भानच राहत नसे. मुली मोठ्या होत असतात. त्यांनाही आईवडिलांची रोजची भांडण, वडिलांचे वागणं आवडत नसे. पण आई बिचारी साधी असली तरी तिचं एक मत असे, मी अजून 4 घरची धुणं भांडी करेल, पण तुम्ही मुलींनी शिका. पण आईची कमाई बघता आईलाही 6 मुलींना शिकवणे जमत नव्हते. पण त्या माऊलीने जिद्द सोडली नाही. ती मुलींना म्हणत असे, तुम्ही शिका. शेवटच्या एका मुलीला 7 वर्ष होऊन गेली होती तरी आईला शाळेत घालायला पैसे अभावी जमत नव्हते. आई रडत असे. मुलींना आईची हतबल कळत होती. पण मुलींचं वडिलांपुढे काही चालत नसे. वडील असे का वागतात हे त्यांना आईने सांगितलं असतं. पण मुलींचं मत असे की बाबांनी आता आहे ते स्वीकारून दारू सोडावी ना. पण आता बाबांना दारूची एवढी सवय झालेली असती की त्यांना दारू पिल्याशिवाय जमतच नसे. बाबा आईला मारायला लागले की मुलीमध्ये पडत असत. पण बाबा त्यावेळी दारूच्या नशेत मुलींवर पण हात उचलत. आईने या सगळ्या त्रासाला कंटाळून एकदा आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला होता. ती माऊली गळफास लावून स्वतःला ह्या सगळ्या त्रासातून मुक्त करून घेणार होती. पण नशिबाने 3 नंबरची मुलगी तिची तब्येत बरी नसल्याने शाळेतून लवकर घरी आली आणि तिने हा प्रकार बघितला. आरडाओरडा करून शेजारच्यांना हाक मारली आणि आई वाचली. पण त्या प्रकरणानंतर मुली खूप घाबरल्या. आईला बोलल्या, आई तू असं काही केलं असतं तर आम्ही एकटे पडलो असतो. मग बाबाने आम्हाला अजूनच त्रास दिला असता. 5 पण मुली त्या दिवशी आईला बिलगून खूप रडल्या. आईला बोलल्या, आई तू आम्हाला वचन दे की तू असं काहीच पुन्हा करणार नाहीस. आई पण हमसून रडू लागली. मुलींना बोलली की लग्नाला एवढी वर्ष होऊन पण माझा त्रास संपत नाही आहे, म्हणून मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. चुकले मी. माझ्या पाठीमागे माझ्या मुलींचे काय होणार याचा विसर पडला मला या सगळ्या माझ्या त्रासात. शिवलास कुटुंब राहत असलेलं गाव तसंच छोटं असल्यामुळे गावात नोकरीच्या काही संधी नव्हत्या. शाळा पण दूर होती. राधा आईला म्हणत असते, आई मी अजून जरा मोठी झाली की कुठेतरी नोकरी करेल, म्हणजे तुलाही आधार होईल. पण गावात नोकरीची काहीच सोय नव्हती आणि त्या दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्यासाठी गाठीशी पैसा नव्हता. आई कमवत असलेले थोडेफार जे पैसे असतात ते बाकीच्या बहिणीच्या शिक्षणाच्या खर्चासाठी होत असत, घर खर्चासाठी लागत असत. त्यात वडील आईकडून दारूसाठी सतत तिचे बाजूला काढलेले पैसे हिसकावून घेत. घरची परिस्थिती वर्षानुवर्ष तशीच होती. तीच गरिबी, तेच वडिलांचं रोजचं दारू पिऊन येणे. वडील रात्र दारूचे नशेत बडबडत असत. घरातल्या या सर्व गोंधळामुळे मुलींचा अभ्यास पण नीट होत नव्हता. मुली आई रडली की नेहमी म्हणत, आई तू काळजी करू नकोस, आपली परिस्थिती सुधारेल. एके दिवशी राधाचे वडील घरी येऊन सांगतात की राधासाठी मी एक स्थळ आणलं आहे. मुलगा शिक्षक आहे, त्याचं घर पण स्वतःचं आहे, घरची परिस्थिती पण चांगली आहे, मुलगा श्रीमंत आहे. राधा रडू लागते आणि बोलते, बाबा मला एवढ्यात लग्न करायचं नाही, मला अजून शिकायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. राधाचे वडील राधाला ओरडतात आणि बोलतात, मी सांगतोय ना सर्व चांगलं आहे. राधाची आई पण बोलते, कोणी सांगितलं तुम्हाला हे स्थळ? तुमच्या कुठल्या दारुड्या मित्रांनी तर नाही ना सांगितलं? मुलीच्या आयुष्याची वाट लावू नका, तिला शिकू देत ना. राधा खूप रडते आणि बोलते, बाबा असं करू नका, मी लहान आहे अजून. पण वडील बोलतात की मला काही माहिती नाही, मी सांगते ते ऐकायचं तू. बाबा बोलतात, उद्या त्या मुलाने तुला भेटायला बोलवलं आहे आपल्या इथल्या जवळच्या हॉटेलवर. तुझ्या लहान बहिणीला घेऊन जा, त्याला आधी तुझ्याशी बोलायचं आहे, मग लग्नाचं ठरवूया असं तो बोलत आहे. उद्या कुठलंही नाटक न करता सरळ त्याला भेटायला जायचं.
वडील बाहेर निघून जातात. मग आई पण राधाला समजावते की एकदा भेट तरी ते एवढे बोलतात तर ती रडत का होईना पण आईचं ऐकून तयार होते. दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये त्या मुलाला भेटायला जाते. त्याला बघूनच राधा अवाक होते. राधापेक्षा खूपच वयाने मोठा दिसत असतो तो. मुलगा राधापेक्षा 16 वर्षांनी मोठा असतो. राधा 19 वर्षाची तर तो मुलगा 35 वर्षाचा असतो. राधा त्याला बोलते, मला लग्न नाही करायचे, मला डॉक्टर व्हायचे आहे. मला माझ्या वडिलांनी जबरदस्तीने इथे पाठवले आहे. तर तो मुलगा म्हणतो, अगं हो, आल्यापासून तूच बोलत आहेस, माझं जर ऐकून तरी घेशील का? मग तू तुझा निर्णय घे. तो त्याची कहाणी सांगू लागतो. मुलाचं नाव रितेश असतं. रितेश सांगतो, माझे आईवडील एका कार अपघातात वारले. तेव्हा माझी बहीण 15 वर्षाची होती आणि मी 18 वर्षाचा होतो. मी नुकतीच 12वीची परीक्षा पास झालो होतो. आमच्या घरी मी, आई वडील, आजोबा आणि माझी लहान बहीण असे 5 जण राहत होतो. आई बाबा वारल्यानंतर आजोबांनी अंथरूण धरलं ते अगदी शेवटपर्यंत. 3 वर्षांनी ते वारले. घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली होती. पण एक चांगलं होतं की आईबाबांची सेविंग खूप होती. आजोबा पण गव्हर्नमेंट जॉबमधून रिटायर होते, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पेन्शन होती आणि आईबाबा चांगले नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती तशी चांगली होती. कालांतराने मी शिकलो, शिक्षक झालो. छोट्या बहिणीचं एका मुलावर प्रेम होतं. नशिबाने तो मुलगा पण चांगल्या घरातला असल्यामुळे मी त्यांचं स्वखुशीने लग्न लावून दिलं. हळूहळू माझंही लग्नाचं वय होत चाललं होतं. बहिणीचं लग्न झाल्यापासून मी घरात एकटाच राहत होतो. माझं वय 27 होत आलं होतं. मी लग्नासाठी एका विवाह मंडळात नाव नोंदवलं. तेथून एक स्थळ आलं. मी मुलीचा फोटो बघितला. मला ती मुलगी आवडली. तिच्या घरच्या नंबरवर फोन केला आणि सांगितलं की विवाह मंडळाच्या द्वारे मला हा नंबर मिळाला आहे आणि मला फोटो बघून मुलगी आवडली आहे. मुलीचे वडील फोनवर बोलत होते. ते बोलले, चालेल, आपण 4 दिवसांनी रविवारी बघण्याचा प्रोग्राम ठेवू. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला. मी मनातून खूप खुश होतो. मी रविवारी मुलीला बघण्यासाठी गेलो. मुलगी जास्त गोरी नव्हती, सावळीच होती, पण नाकी डोळी छान होती. मला आवडली मुलगी. पण त्या दिवशी जास्त काही ती बोलली नाही. माझ्याही जास्त काही अपेक्षा नव्हत्या. 2 दिवसांनी मुलीकडचे माझं घर बघायला आले. मुलीचे 2 भाव आणि वडील घर बघून गेले आणि 4 दिवसांनी तिच्या वडिलांनी कळलं की आमचा होकार आहे. मला खूप छान वाटलं. पुढच्या महिन्याचा त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढला आणि साखरपुडा लग्नाच्या 3 दिवस आधी करायचं ठरवलं. मी आता लग्न ठरवलं म्हणून मुलीच्या वडिलांना बोललो की मला मुलीला एकदा भेटायचं आहे. ते बोलायला लागले, अहो पण असं आमच्यात चालत नाही. साखरपुडा पण झाला नाही आहे अजून. पण मी बोललो की एकदाच भेटून बोलायचं आहे. हो नाही करता करता मुलीचे बाबा तयार झाले. मुलीचं नाव सीमा होतं. ती मला भेटायला आली 2 दिवसांनी, पण खूप कमी बोलत होती. मी सगळं बोलत होतो. तिला विचारत होतो, तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? तुला मी आवडलं ना? तर ती हो हा करत होती. मी तिला विचारले, पण तू बोलत का नाही आहेस जास्त? तर ती म्हणाली की मी पहिल्यांदा अशी कुणाला तरी हॉटेलमध्ये भेटायला आले आहे, त्यामुळे कसतरीच वाटतंय. मग मी पण म्हटलं लाजत असेल. नाश्ता करून आम्ही हॉटेलमधून निघालो. मी घरी आलो. छोट्या बहिणीला फोन करून बोललो. ती मुलगी बोलत नव्हती जास्त, तर ती पण म्हणाली लाजत असेल. मग बहीण बोलली, मी माहेरी येते 15 दिवस लग्नाच्या तयारीसाठी. बहीण आली. मी आणि तिने मिळून सर्व खरेदी केली. साखरपुडा ठरल्याप्रमाणे पार पडला. सीमा छान दिसत होती. 3 दिवसांनी लग्न होतं. आदल्या दिवशी हळद लावली होती. मी छानपैकी स्वतःला सूट शिवून घेतला होता. बहीण आणि तिचा नवरा दोघं सर्वजण जातीने लक्ष देऊन मदत करत होते. साखरपुड्यानंतर 3च दिवसांनी लग्न होतं म्हणून बहिणीचा नवरा मदतीला माझ्याच घरी राहिला होता. लग्नाचा हॉल माझ्या घरापासून तसा जवळच होता. माझ्याच एका मित्राचा हॉल होता तो, त्यामुळे कन्सेशनमध्ये सर्व भाडं वगैरे पडणार होतं, त्यामुळे तोच ठरवला गेला. लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सगळे तयार होऊन हॉलवर पोहोचलो. मुलीकडचे आले होते नुकतेच. सर्व तयारी चालू होते. दुपारी 11:30चा मुहूर्त होता लग्नाचा आणि 10:15च्या दरम्यान हॉलमध्ये खूप गडबड गोंधळ चालू झाला. मुलीचे वडील तिच्या आई व बहिणीला ओरडत होते. सर्व पाहुणे काय झाले करू लागले. मला हे समजेना काय चालू आहे. म्हणून बहीण म्हणाली, तू तुझी तयारी कर, मी बघते. बहीण बाहेर गेली तर समजले सीमा पळून गेली होती हॉलमधून. बहीण घाबरली आणि मला सांगत आली. सगळीकडे एकच गोंधळ चालला होता. नवरी मुलगी पळून गेली.
मी रूममध्ये माझी तयारी करत होतो. मी धावतच बाहेर आलो. सीमा मेकअप करायला पार्लरवाल्या मुलीबरोबर रूममध्ये गेली होती आणि त्या रूमच्या पाठच्या दरवाजाने पळून गेली होती. त्यात पार्लरवाली पण तिची मैत्रीणच होती. तिने ह्या सगळ्या प्रकरणात सीमाची साथ दिली होती. खूप गोंधळ झाला. मी सीमाच्या आईबाबांना ओरडून बोललो, मला सांगायचं ना आधीच तुमच्या मुलीचं असं काहीतरी बाहेर लफडं होतं. तर ते बिचारे रडून बोलू लागले, आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं. त्यांनासुद्धा ह्या सीमाच्या प्रेम प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. तिचे बाबा तर बिचारे माझे पाय धरून रडू लागले, आम्हाला माफ करा बोलू लागले. तिची आई पण रडत होती खूप. भाऊ पण बिचारे खाजील झाले होते. मी पण अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. भरलेला हॉल हळूहळू 1 तासात खाली झाला. माझी बहीण पण रडत होती. दाजी मला समजावत होते की आता काय करायचं. ती गेली ऐनवेळी दगा देऊन. तो सजलेला हॉल, ती लग्नाची उत्सुकता सर्वच एका क्षणात संपली होती. हताश होऊन आम्ही सगळेच घरी निघालो. मी चांगला शिक्षक असल्यामुळे खूप मोठी मोठी मंडळी लग्नाला आली होती आणि त्या सर्वांसमोर सीमाने मला मान खाली घालायला लावली होती. सर्वच मला समजावत होते. झाले ते झाले, त्यात तुमचा काय दोष असं बोलत होते. बहीण पण त्या दिवसानंतर अजून 2 दिवस राहून पुन्हा सासरी गेले. पुन्हा मी एकटाच उरलो घरात. पण मी त्या सगळ्या प्रकरणानंतर स्वतःला कोंडून घेतले. एवढं होपलेस वाटत होतं की घरातून बाहेर पडायला पण नको वाटत होतं. कुणीतरी बाहेर गेल्यावर बिल्डिंगमधलं विचारेल, लग्नाबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल असं सारखं वाटत राहायचं. मी 8 दिवस बाहेर गेलो नाही. दूधसुद्धा आणायला गेलो नाही बाहेर. घरात बसून विचारच करत असायचो की आई वडील देवाने लवकर हिरावून नेले, आता कुठे जरा सुख येईल असं वाटत असताना हे घडलं. मी झाल्या प्रकाराने खचलो होतो. पण मग मी लग्न कधीच न करण्याचा निर्णय घेतला. मनात सारखं वाटू लागलं की माझंच नशीब खराब आहे. 2-3 महिने गेले या सगळ्यातून बाहेर यायला. मग मी ठरवलं, आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया, म्हणजे या सगळ्यांचा विसर पडेल. आणि त्यामुळे स्वतःला कामात एवढं झोकून दिले. अनेक जोडप्यांना मी आनंदात पाहत होतं. नंतर कालांतराने मलाही वाटू लागलं, किती दिवस अजून एकट्याने जेवण करून स्वतःच खाणार. रोज तेच तेच कंटाळवाणं रुटीन. घरी आल्यावर जेवण करणे, TV बघणे, वाटलं तर जेवण करायचं, नाहीतर एकटाच बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवण यायचो. आजारी पडलो की काळजी घेणारं पण कोणी नाही. एकट्याने हा गाडा ओढण्याचा आता कंटाळा येऊ लागला. मग वाटू लागले की आता आपल्याला साथीदाराची गरज वाटत नाही आहे, पण उतारवयात कोणाची तरी साथ असावी. पण या सगळ्यात लग्नाचं वय निघून गेलं होतं. आणि एक दिवस तुझे एक दूरचे नातेवाईक माझ्याकडे काही कामानिमित्त आले. त्यांची आणि माझी चांगलीच ओळख झाली होती. त्यांनी मला हे तुझं स्थळ सुचवलं. ते बोलले, पण त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. 5 मुलीच आहेत. वडील खूप दारू पितात. आईच घरकाम करून घर चालवते. म्हणून मी म्हटलं की माझ्यामुळे कोणाचं तरी भलं होणार असेल तर जाऊन भेटूया त्या मुलीला. म्हणून तुला भेटायचं ठरवलं. रितेश बोलतो, मला तुला बघायला यायच्या आधी खरंच तुझं वय माहिती नव्हते. एक मुलगी लग्नाची आहे असंच फक्त तुझ्या नातेवाईकांनी सांगितले होते. मी मुलगी बघायला यायला पण तेवढा मनापासून तयार नव्हतो. पण मग म्हटलं एकदा भेटून तरी बघू आणि तुला भेटायला आलो. पण तू आले माझं काहीच ऐकून न घेता तुझीच बडबड चालू केलीस. मला मान्य आहे तुला शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, पण एक सांगू का, एकतर तुमचं गाव खूप आडगाव आहे, त्यामुळे त्यात सुधारणा व्हायला बरीच वर्ष जातील. त्यात नोकरीसाठी कुठे लांब राहणे तुला शक्य नाही. घरी वडील आईला खूप त्रास देतात. पैशाची तंगी आहे घरात. असं असताना तू डॉक्टर कसे होणार? तू डॉक्टर होण्यासाठीचा खर्च कसा करणार? तुला डॉक्टर होण्यासाठी किती पैसे लागतील हे तर माहिती आहे का? कशी तुझी आई घरकाम करून तुम्हा 5 मुलींना पुढे शिकवणार आहे? डॉक्टर होण्यासाठी खूप पैसे लागतात, त्याचा खर्च खूप असतो. तुम्हाला कसं जमणार? रितेशचं बोलणं ऐकून राधा पण विचारात पडते. रितेश बोलतो, एक ऑप्शन देऊ का तुला? राधा बोलते, हां बोला. मी चांगला शिक्षक असल्यामुळे माझ्याकडे तशी बरीच सेविंग आहे. त्यात माझ्या नशिबात आईवडिलांचे सुख नाही. एकुलते एक बहिणीला लग्न होऊन 9 वर्ष झाले तरी मूल होत नाही आहे, म्हणजे मामा होण्याचे सुख नाही आहे. मामा झालो असतो तर बाळासाठी सर्व काही घेतलं असतं, त्याचे लाड केले असते, त्यात पैसे खर्च केले असते.
पण ते पण नाही. त्यामुळे आजपर्यंत पैसे साठवतच गेलो. तू लग्न केलेस तर मी मात्र तुला नक्कीच डॉक्टर करेन. आपण तुझ्या माहेरच्या परिस्थितीसाठी पण काहीतरी विचार करू. तुमची खोली 10x15ची, त्यात तुम्ही 7 माणसं राहता. तुझ्या वडिलांच्या दारूच्या सवयीमुळे बाकीच्या बहिणींचा पण अभ्यास नीट होत नाही. आपण दोघं मिळून या सगळ्यांवर काहीतरी सोल्युशन काढू. वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून दारू सुटते का बघूया. तुझ्या घरचे या गावात कायम राहिले तर आडगाव असल्यामुळे तुझ्या बहिणींची प्रगती पाहिजे तशी होणार नाही. आपण तुझ्या घरच्यांना शहरात सध्या एखादा रूम घेऊन देऊ. त्यामुळे तुझ्या बहिणी चांगले शिकतील पण आणि वडिलांची दारू सुटली तर सगळेच प्रश्न सुटतील. तुझे बाबा जर दारू प्यायचे नाही तर ते त्यांची वॉचमनची नोकरी चांगली करतील आणि त्यातून अर्थार्जन होईल. आईला घर काम करायला नको. माझी घरची परिस्थिती खूप चांगली आहे पण मला साथ हवी आहे कोणाची तरी. मी एकटाच राहतो, कोणी सोबत नाही. म्हणून सुट्टी असली तर दिवस जात नाही. एकट्याला कंटाळा येतो, कोणीच बोलायला नाही. सगळ्या मित्रांची लग्न झाली आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर बिझी असतात. म्हणून मी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. तुला कदाचित माझं बोलणं पटत नसेल पण तू घरी जाऊन शांतपणे विचार कर या सगळ्यांचा. आपल्या लग्नामुळे घरच्या सर्वांचेच प्रॉब्लेम सुटणार आहेत. तू म्हणत असशील की मी हे सगळं तुमच्यासाठी का करतोय, तर त्याचे उत्तर असं आहे की मला मनापासून वाटतं की पैशाच्या अभावी तुम्हा 5ही मुलींचे शिक्षण रखडू नये. पैसे नसतील तर कशा शिकणार तुम्ही पुढे. आता निर्णय पूर्णपणे तुझा असेल. तुला मी डॉक्टर करेनच याबद्दल तीळ मात्र शंका नाही. मी शिक्षक आहे त्यामुळे माझ्या जवानीला मी पक्काच राहणार. तू सगळ्या बाजूने विचार करून 8 दिवसात मला तुझा निर्णय कळव. हो नाही जे काही असेल ते. मी माझा फोन नंबर देतो तुला, याच्यावर कॉल करून कळव. राधा घरी आल्यावर आईला हे सगळं सांगते. आई पण म्हणते अगं राधा 15 वर्षाचा अंतर आहे तुम्हा दोघात, खूप होतंय ना. मला काही योग्य वाटत नाही आहे. राधा बोलते आई मी विचार करून तुला संध्याकाळी सांगते. मी खूप विचार करते आणि शेवटी लग्न करण्याच्या निर्णयावर पोहोचते. राधा 3 दिवसांनी रितेशच्या फोनवर कॉल करून सांगते की मी लग्नाला तयार आहे. तुम्ही घरी येऊन आईबाबांशी बोला लग्नाच्या तारखेबद्दल. रितेश पण खुश होता आणि बोलतो मी परवा माझ्या ताई आणि दाजींना घेऊन लग्नाची बोलणी करायला येतो. रितेश त्याच्या बहीण आणि दाजीबरोबर राधाच्या घरी येतो. लग्नाची बोलणी होते. रितेश बोलतो मला वाटते की आपण लग्न थाटामाटात न करता सरळ कोर्टात करावं. त्याने उगाचच तुम्हाला पण असं मनातून वाटणार नाही की आमची परिस्थिती नव्हती तरी मी आम्हाला लग्न थाटात करायचं आहे असं बोलून पिचात पाडलं. खरोखर मलाही जास्त तामझाम करायचा नाही आहे. आपण लग्न कोर्टात करू आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या पूजेला सर्व नातेवाईकांना आमंत्रण देऊ. सर्वांना हा निर्णय पटतो. 8 दिवसांनी रितेश आणि राधाचं लग्न होतं. राधाचा नव्या घरी गृहप्रवेश होतो. राधाला घर बघून खूप छान वाटतं. 2 BHK मोठा फ्लॅट असतो. राधा खूप खुश होते घर बघून. रितेश लगेचच राधाला बोलतो बाईसाहेब मी घर माझ्या पद्धतीने लावलं आहे. आता तुम्हाला आवडेल तसं सगळं नीट जागेवर लावून घ्या. रितेशचं वाक्य ऐकून राधा मनोमन आनंदी होते. पूजेला रितेशची मित्रमंडळी येतात. त्याच्या बहिणीचं सासरे पण येतात. बहीण अजून 1 दिवस राहून आपल्या सासरी जाते. मग सुरू होतो राधा आणि रितेशचा सुखी संसार. रितेश 2 दिवसांनी राधाला मॉलमध्ये घेऊन जातो आणि बोलतो तुला काही हवं असेल किंवा किचनमधलं काही सामान हवं असेल तर बिनधास्त घे. राधा तर मॉल बघूनच हरकून जाते. ती तिच्या गावाबाहेर पण जास्त कधी गेली नव्हती. राधा कचरत थोडं सामान घेते आणि लगेचच रितेशला निघूया बोलते. 8 दिवसांनी रितेश राधाचं एका कॉलेजला ॲडमिशन करून देतो आणि राधाला बोलतो तुला मी रोज कॉलेजला सोडत जाईल. राधा बोलते अहो मला इथली काहीच माहिती नाही आहे, मी कसं मॅनेज करणार. रितेश बोलतो मी आहे ना, मी सांगेल तुला सगळं, जमेल का तुला हळूहळू. राधा कॉलेजला जाऊ लागते. रितेश राधाला 1 महिन्याने तिच्या माहेरी घेऊन जातो आणि तिच्या वडिलांना सांगतो की मी तुमचं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नाव नोंदवलं आहे, तुम्हाला सुधारायचं आहे. आता 3 महिन्याने तिकडून छान सुधारूनच यायचं आणि बोलतो की आई तुम्ही पण आता इथे एवढीशा खोलीत राहायचं नाही,
मी तुम्हा सगळ्यांसाठी एक शहरात घर बघितलं आहे, तिथे राहायचं. राधाची आई बोलते, अहो जावे बापू, नको एवढं सगळं. जागा बदलली की मुलींची शाळा पण बदलावी लागेल. रितेश बोलतो, ते पण मी करतो ॲडमिशन. आई बोलते, अहो माझे सगळी घरकाम इथेच आहेत. तर रितेश बोलतो, अहो 3 महिन्याचा तर प्रश्न आहे. बाबा एकदा नीट होऊन आले की ते काहीतरी काम करतील, मग सगळंच व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला या तुमच्या मुलाची मदत का नको वाटते? मी तुमचा मुलगा झालो आता. मुली पण बोलतात, आई दाजींचं ऐक ना, आपण छान चांगल्या ठिकाणी राहायला जाऊया ना. मग हो नाही करत आई पण तयार होते आणि मग राधाच्या घरचे रितेशने सांगितलेल्या ठिकाणी शिफ्ट होतात. रितेश आणि राधा पण छान संसार करत असतात. राधा पण शिकत असते. तिच्या सगळ्या बहिणींचं रितेश चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देतो. राधाचे वडील 3 महिन्यांनी व्यसनमुक्त केंद्रात राहून येतात. दारू पूर्णपणे सोडलेली असते त्यांनी. 15 दिवसांनी ते आपले काम करायला लागतात. राधाच्या घरची पण स्थिती सुधारते. राधाच्या घरच्यांना तर रितेश आपल्या सर्वांच्या आयुष्यात देवच म्हणून आला असं वाटत असतं. राधाच्या बहिणी पण हळूहळू मोठ्या होत असतात. कालांतराने राधा डॉक्टर होते. रितेश त्याचा शब्द खरा करतो. राधाला डॉक्टर करतो. तिला जवळच्याच एरियामध्ये एक छोटासा दवाखाना काढून देतो. लग्नाला 7 वर्ष होत आलेली असतात. राधा रितेशला बोलते, आपण आता मुलाचा विचार करूयात का? रितेश पण हो बोलतो. सर्वच अगदी सुखात छान चाललेलं असतं. एका वर्षाने राधा गरोदर राहते. 9 महिन्याने एका गोंडस मुलाला जन्म देते. सगळेच खूप आनंदी असतात. मुलाचं नाव देव ठेवण्यात येतं. सगळ्या मावश्या आजी आजोबा बाळाचे खूप लाड करत असतात. देव हळूहळू मोठा होत असतो. आता तो 5वीला असतो. कालांतराने राधाच्या 2 बहिणी चांगल्या नोकरीला लागतात. रितेश शिक्षक असल्यामुळे त्यांच्या बऱ्याच ओळखी असतात. त्या ओळखीतूनच तो राधाच्या 2 बहिणींना नोकरीला लावतो. पण म्हणतात ना, सगळं छान चालेल असलं की काहीतरी विपरीत घडतंच. तसं रितेशचा एके दिवशी मोठा ॲक्सिडेंट होतो. टेम्पोने त्याच्या गाडीला धडक दिलेली असते. घरी फोन आल्यावर राधाची अवस्था खूपच वाईट होते. ती पटकन हॉस्पिटलला जाते. रितेशची अवस्था खूपच वाईट असते. राधा डॉक्टरला भेटते. डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या परीने पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. रितेशच्या मेंदूला खूप मार लागलेला असतो. रितेश सिरियस असतो. राधा डॉक्टर असल्यामुळे ती मोठ्या डॉक्टरांना पण बोलवून ट्रीटमेंट देते. पण ऑपरेशन चालू असताना रितेश कोमात जातो आणि कंडिशन अजूनच क्रिटिकल होते. डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करतात पण काहीच उपयोग होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रितेशची प्राणज्योत मालवते. राधाच्या घरचे राधा सगळेच खूप शॉकमध्ये जातात. राधाच्या बहीण आई वडील तर रडून रडून डॉक्टरला बोलत असतात, आमच्या देवाला वाचवा, आमच्या सगळ्यांचा देव आहे तो. राधा सारखी बेशुद्ध होत असते. घरी प्रेत आणण्यात येतं. देव पण खूप रडत असतो. उठा ना असं सारखं रितेशला बिलगून रडत असतो. रितेशचा देववर खूप जीव असतो. तो राधाला म्हणत असे, आपण देवला पण तुझ्यासारखं डॉक्टरच करूयात. असे हळूहळू दिवस जात असतात. राधाने तिचा दवाखाना बंदच ठेवलेला असतो. एवढे दिवस तिला रितेश बरोबर घालवलेले दिवस आठवत असतात. घरात तिला सारखा तो इथेच आहे असं जाणवत असे. त्याचं कपाट, त्याचे कपडे बघून तिला सारखं रडायला येत असे. एक बहीण सोबत म्हणून 12 दिवस राहायला आली होती, पण तिची पण नोकरी राधाच्या इथून लांब पडत असल्यामुळे ती पण गेली. आता राधाला घर खायला उठत असे, पण देवकडे बघून ती तिचा सारखा येणारा हुंदका आवरत असे. राधा सारखे मनातल्या मनात बोलत असे की मी स्वप्नात पण घरच्या घरी परिस्थितीमुळे माझं स्वप्न पूर्ण करू शकत नव्हते. ते माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न रितेशने पूर्ण केलं. माझ्या माहेरची परिस्थिती जी कधीच वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे सुधारली नसती, ती रितेशने 3 महिन्यात सुधारली. माझ्या 4ही बहिणींना चांगलं शिकवलं. त्यांचं सगळं चांगलं झालं. रितेश खरोखरच आमच्या सर्वांच्या आयुष्यात देवाने पाठवलेला देवदूतच होता आमच्यासाठी. 1 महिन्याने राधा दवाखान्यामध्ये जायला पुन्हा सुरुवात करते आणि हळूहळू या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. कालांतराने राधा आपल्या एका बहिणींची लग्न करून देते. एकच 3 नंबरची बहीण लव्ह मॅरेज करते, पण तिने सांगितल्यावर त्या मुलाच्या घरची परिस्थिती चांगली आहे म्हणून राधा त्यांचं पण लग्न करून देते. 4ही बहिणीचे लग्न होतात. मग आई वडील एकटेच घरी उरतात. त्यांना उतार वयात आपला आधार होईल म्हणून मग कायमची आपल्या घरी राहायला घेऊन येते.
देव अभ्यासात खूप हुशार असतो. राधाने कायमच त्याला माणसानं कसं जपावं, गर्व नसावा, परिस्थितीचा गरिबाबद्दल माया असावी असं शिकवलेलं असतं. राधाने त्याला सांगितलेलं असतं की कसं त्याच्या बाबांनी तिच्या घरच्यांना मदत केली, त्यांच्या मावशींना पण शिकवलं. देव पण अगदी संस्कारी मुलगा होत असतो. देव MBBSला असतो तेव्हा राधा त्याला बोलते, देव, मला तू डॉक्टर झाल्यावर तुझ्या बाबांच्या नावाने एक गोरगरिबांसाठी सगळ्या सुखसोयी असलेलं हॉस्पिटल काढायचं आहे. देव पण बोलतो, आई, छान कल्पना आहे, आपण रितेश हॉस्पिटल या नावाने आपलं हॉस्पिटल काढू. देव कालांतराने डॉक्टर होतो. राधा रितेशच्या नावाने हॉस्पिटल काढते. हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशी राधाचे सारखे डोळे भरून येत असतात. तिला रितेशची खूप आठवण येत असते. आज रितेशची प्रगती बघायला हवा होता असं तिला सारखं वाटत होतं. 2 वर्षांनी देवचं लग्न होतं. त्याची बायको पण डॉक्टरच असते. हॉस्पिटल छान चालत असतं. सगळेच अगदी सुखकर होते. 3 वर्षांनी देवला 2 जुळी मुलं होतात, मुलगा मुलगी. मग राधा ठरवते की आता आम्ही निवृत्त होते. देवला सांगते, तू आणि सुनबाई मिळून हॉस्पिटल सांभाळा. मी आता माझ्या नातवंडाबरोबर वेळ घालवते. राधा उरलेलं आयुष्य नातवंडाच्या बालीला पाहण्यात व्यतीत करते. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.